मित्रांनो, AI माणसाच्या नोकऱ्या घेतोय. AIमुळे लोकं बेरोजगार होत आहेत. AI धोकादायक आहे. हे शब्द तुम्ही दररोज ऐकत असाल सोशल मीडियावर, बातम्यांमध्ये, चर्चांमध्ये. पण थांबा, जरा विचार करा. भीती खरंच AIची आहे का? की आपल्याला नवीन गोष्ट स्वीकारायचीच भीती वाटते? कारण इतिहास सांगतो, जेव्हा काहीतरी नवीन आलं, तेव्हा माणूस आधी घाबरलाच आहे. वीज आली तेव्हा, मशीन आलं तेव्हा, मोबाईल आला तेव्हा, प्रत्येक वेळी आपण असंच म्हणालो, हे आपल्या हातातून सगळं काढून घेईल. आणि आज आपण AIबद्दलही तेच बोलतोय. आणि या सगळ्या आवाजात एक गोष्ट हरवते, ती म्हणजे AIमुळे कोणाचं आयुष्य बदललेलं आहे का? ही गोष्ट आहे असाच एका माणसाची, जो ना शहरात राहतो, ना मोठ्या ऑफिसमध्ये काम करतो, ना त्याला इंग्रजी येतं. असे हे संतोष मामा. संतोष मामाची शेती कागदावर पाहिली तर सगळं नीट वाटायचं. जमीन होती, मेहनत होती, अनुभवी होता. पण तरीही काहीतरी कायम कमी पडत होतं. कधी पाऊस वेळेवर पडायचा नाही, तर कधी अचानक इतका पाऊस पडायचा की उभं पीक वाहून जायचं. हवामानाचा अंदाज कधी खरा ठरत नव्हता. टीव्हीवर ऐकलेली बातमी आणि शेतात दिसणारी परिस्थिती कधीच जुळत नव्हती. एका वर्षी चांगलं पीक आलं, पण बाजारात भाव नाही. दुसऱ्या वर्षी भाव वाढले, पण पीकच नाही. मेहनत होती, पण नियंत्रण नव्हतं. कीड आणि रोग हे तर रोजचेच संकट. शेजाऱ्याने सांगितलेले औषधं, दुकानदाराने दिलेली फवारणी. पण नक्की काय करायचं हे कुणालाच माहीत नव्हतं. जास्त औषध टाकले तर खर्च वाढायचा, कमी टाकली तर पीक वाचायची नाही. आणि या सगळ्यात मोठी अडचण, निर्णय एकट्याने घ्यावे लागायचा. कुणाला विचारावं? शेती अधिकारी महिन्यातून एकदा येतो, तोपर्यंत नुकसान झालेलं असतं. कर्ज काढून शेती केली, पण निसर्ग कधीच EMI पाहत नव्हता. घरात खर्च वाढत होता, मुलांच्या शिक्षणाची चिंता होती, पुढच्या हंगामासाठी पुन्हा बियाणं, खतं, औषधं. प्रत्येक रात्री एकच प्रश्न, आपण सगळं बरोबर करत असूनही आपल्या वाट्याला तोटाच का? ही अडचण फक्त संतोष मामांचीच नाही, ही अडचण महाराष्ट्राच्या हजारो शेतकऱ्यांची आहे. आणि अशाच परिस्थितीत जेव्हा सगळे मार्ग बंद वाटत होते, तेव्हा त्यांच्या आयुष्यात एक शब्द आला, AI, ज्याच्याबद्दल त्यांनी कधीच विचारही केला नव्हता. पण प्रश्न हा आहे, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सने संतोष मामांचे आयुष्य बदलेल का? संतोष मामा एका सकाळी चहाच्या टपरीवर बसले होते. आजूबाजूला नेहमीसारखीच चर्चा. यंदा पाऊस फसला, कापसाला भाव नाही. तेवढ्यात शेजारच्या गावातला एक तरुण म्हणाला, मामा, मोबाईलमध्ये एक ॲप आहे, पिकाला काय झालंय ते सांगतं. संतोष मामा हसले. आपली शेती मोबाईल चालवणार? पण त्या हसण्यामागे एक थकवा होता, कारण हसून हसून सगळे पर्याय संपले होते. संध्याकाळी घरी आल्यावर मामाने तोच विषय परत काढला. असं ॲप खरंच काम करत असेल का? मुलाने जुना स्मार्टफोन दिला. स्क्रीनवर इंग्रजी शब्द, छोटे छोटे बटणं. मामांचे हात थरथरत होते. भीती AIची नव्हती, भीती इंग्रजीची आणि चूक होईल याची होती. पण मुलाने सांगितले, आपण मराठीतही AIशी संवाद साधू शकतो. संतोष मामांनी पेरूच्या झाडाजवळ उभं राहून अर्धवट सडलेला एक पेरू तोडला आणि त्या पेरूचा एक फोटो काढला. स्क्रीनवर मराठीत लिहून आलं, संभाव्य रोग, पेरू एन्थ्रॅकनोज, योग्य उपचार. या पर्यायावर क्लिक करताच खाली लिहून आलं, बाधित फळं वेगळी करा, जास्त पाणी देऊ नका, फळांमध्ये योग्य अंतर ठेवा आणि फवारणी कॉपर फंगिसाईड, 2 ग्रॅम औषध आणि 2 लिटर पाणी, 7 दिवसात फरक पडेल. फवारणी केल्यानंतर मामांनी रोज शेतात फेरफटका मारला. 7व्या दिवशी फळावरचे काळे डाग थांबले होते. नवी पाने हिरवीगार दिसत होती. पेरू यशस्वी झाल्यानंतर मामांनी जांभूळ आणि नारळाच्या शेतात रोगाचे निदान केले. हळूहळू AIचा उपयोग फक्त रोग ओळखण्यासाठी उरला नाही. पेरणी कशी करावी, पाऊस कधी येईल, बाजारात भाव कसे असतील, प्रत्येक वेळी निर्णय घेणं थोडं सोपं झालं. मामा आजही शेतातच आहेत. हातात माती आणि खिशात एक मोबाईल, आणि त्या मोबाईलमध्ये भीती नाही, भविष्य आहे.